मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पहिले मुंबईचा आहे, पाहून घ्या। मुंबई में मुहर्रम के जुलूस में 30,000 लोगों को जहर बांटकर मारने की साजिश नाकाम। पुलिस ने इस साजिश करने वाले फैज हुसैन को जिंक फॉस्फाइड के 15,000 कैप्सूल के साथ गिरफ्तार किया। मुहर्रम के जुलूस में पेन किलर के तौर पर थी बांटने की साजिश। किती मोठी साजिश होती मित्रांनो, ही घटलं म्हणून बरं झालं, नाही तर किती लोकांचा मृत्यू होत होता। हे फक्त असे कांड फक्त भारतात होतात, जगाच्या कोणत्याही देशात होत नाहीत। कारण सिंगापूर, चीन, जपान हे फक्त आतंकवादी फक्त भारतात राहतात। चीन, जपान, सिंगापूरमध्ये आतंकवादी असे कांड होत नाहीत, तिथं अपराध बी कमी आहेत, अपराध बी होत नाहीत। आणि हे हरामखोर का बाहेरचं नव्हतं, काही नव्हतं, भारतातलाच होता, खाऊ लागला भारताचाच। समजा सुखसुविधा भारताची, सर्व काही भारताचंच होतं। आणि हे असं अडाणी बी नव्हतं, खरंच गडे म्हणा अडाणी होतं, बेरोजगार नव्हतं, हे विदेशाची यात्रासुद्धा करून आलेलं होतं। आणि इतकंच नाही तर नाही, याचे मायबापसुद्धा बाहेर देशात राहतात। आणि हे हरामखोर देशात राहून, देशाचं खाऊन, सुखसुविधा घेऊन देशाच्याच लोकांना मारायचा प्रयत्न करावे, असे हरामखोर भारतामध्ये लय आहेत। मुंबईमध्ये का एवढे गट आहेत, त्याच्या आधी बी मुंबईला आतंकवादी का गटलेत, कारण का मुंबईची डेमोग्राफी लय चेंज झालेली आहे। त्या डेमोग्राफीचे चेंज झाल्यामुळं हे असे आतंकवादी गट आलेत। मित्रांनो, आपल्याला भारताला बाहेर देशाकडून आतंकवादाचा बिलकुल धोका नाही। आपल्याला जे धोका आहे ते भारताच्या मधामध्ये जे आतंकवादी बसलेले आहेत, ज्याला आपण मानवाधिकार दिलेले आहे, ज्यांना आपण फंडामेंटल राईट दिले आहेत, हे आतंकवादी भारताला या असल्या लोकांकडून धोका आहे, बाहेरच्या लोकांकडून धोका नाही। बघा, चीन, जपान, सिंगापूरमध्ये तिथले लोक कधीच लोकांना मारण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, असे देशासाठी कधीच हे तसले तिथं लोक गद्दारी करत नाही। हे भारतामध्ये का गद्दारी करायलेत, हरामखोरं खालेत, इथलंच राहिलेत आणि देशासाठीच गद्दारी करायलेत। कारण का इथं सर्वांना मानवाधिकार दिले, अपराधाचे मानवाधिकार, क्राईम करणाऱ्याचे सर्वांचे मानवाधिकार दिलेले आहेत। आणि या मानवाधिकाराचा हे गैरफायदा घ्यायलेत। आपले 5,000 संसद विधेयकात एकसुद्धा बोलणं आले आणि गिनत आतंकवादी सापडायत, पण यांचा परमनंटली कसा इलाज करावा हे कोणी म्हणणं आले। आता हे जे सेक्युलरवाले आहेत हे समजे आपण आता गप बसले, तर मुंबईमध्ये हे घटना घडली, याच्यावर एकही बोलणं आले, यांना काही घेणं देणं नाही। हे फक्त माणसं मरण्याची वाट बघालेत, यांना फक्त भारतामध्ये किती मोठी घटना होईल यांची हे वाट बघायची मित्रांनो, दुसरं काहीच नाही।